वळसंगमध्ये गोवंश सदृश मांस विक्री करत असताना धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून 50,500 रुपयांचं मांस या प्रसंगी जप्त करण्यात आलंय आणि 5 जणांच्या विरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमांतर्गत ही दमदार कारवाई करण्यात आली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावातील कुरेशी गल्ली येथे गोवंश सदृश प्राण्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी छापा टाकून अंदाजे 50,000 रुपये किमतीचे सुमारे 500 किलो मांस जप्त केले। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मार्च रोजी सकाळी 7:30च्या सुमारास वळसंग पोलीस ठाण्यातील पथक कर्तव्यावर असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वळसंग येथील अमीन गुलाब कुरेशी यांच्या दुकानात गोवंश सदृश प्राण्याचे मांस विक्रीस ठेवले आहे। माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली। सकाळी 8:15च्या सुमारास दुकानाची तपासणी केली असता तिथे मोठ्या प्रमाणात गोवंश सदृश प्राण्याचे मांस आढळून आले। पोलिसांनी अंदाजे 5,000 रुपये किमतीचे 500 किलो गोवंश मांस जप्त केले। या प्रकरणी अमीन गुलाब कुरेशी वय 49, गाऊस अमीन कुरेशी वय 23, अकबर जिलानी कुरेशी वय 49, सलीम हुसेन बागवान वय 40, खलील सैपन कुरेशी वय 32 सर्व राहणार वळसंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात पोलीस नाईक राहुल बंदकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून पोलीस ठाणे अंमलदार बंदीछोडे यांच्या समक्ष जबाब नोंदवण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 325, 3.5 तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5, 5क, 5ब, 9 आणि 9अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी चव्हाण करत आहेत।